ज्यावेळेस तुमचे खिसे रिकामे आहेत त्यावेळेस लक्षात ठेवा तुमचा देव महान आहे प्रियांनो. हालेलुया. त्या पेत्राचा मचवा रिकामा होता, त्याचं जीवन रिकामं होतं, त्याचं जाळं रिकामं होतं, पण ज्यावेळेस येशू आला आणि त्याच्या मचव्यामध्ये बसला त्याचं जीवन परिवर्तित झालं. त्याचं रिकामं जीवन येशूच्या सामर्थ्याने भरलं. त्याचं रिकामं जाळं जे रात्रभर त्याने परिश्रम केले होते ते जाळं देवाने भरून टाकलं आणि त्याचा जो मचवा रिकामा होता तो त्याने भरून टाकला. देव ज्यावेळेस तुमच्या जीवनात येतो त्यावेळेस तो तुम्हाला तुमच्या परिस्थितीमधून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. तुमची दरिद्री स्थिती ज्याही गोष्टीत असेल, लेकरं अभ्यास करतायत, ज्ञान नाहीये, एकदा येशूकडे मागा, तो तुम्हाला ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचे खिसे रिकामे आहेत जर ते प्रभूकडे मागतील देव त्यांना आशीर्वादित करणार आहे. ज्यांना संतान नाहीये त्यांना परमेश्वर संतान दिल्याशिवाय राहत नाही. ज्यांना नोकरी नाहीये प्रभू त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या गोष्टीत तुम्ही मागे आहात, ज्यांना घर नाहीये त्यांना तो घर देऊ शकतो. कुठल्या गोष्टीत तुम्ही प्रार्थना करत आहात, पण एक विनंती करा देवाकडे, जे देवा तू मला जे देशील त्याच्यातून मी तुझा गौरव करणार आहे. किती लोक